श्री स्वामी समर्थ मित्रांनो, दिनांक 19 मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण नववर्षाचा पहिला सण समजला जातो. या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि गुढीपाडवा हा दिवस साधासुद्धा नसून तो 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण जे काही महत्त्वाची काम हातात घेतो किंवा जो आपण एखादी प्रभावी सेवा करतो, उपाय करतो, तो सिद्ध होते आणि या सेवेचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते, अशी मान्यता आहे. ब्रह्मदेवाने या गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि सत्ययुगाला सुरुवात झाली. तसेच रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम अयोध्यात परतले. त्यांच्या आनंदाच्या प्रसंगी सर्वांनी गुढी उभारून प्रभू श्रीरामाचे स्वागत केले होते. आणि म्हणून पहा, अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला साडी न बांधता भगवा झेंडा लावला जातो. गुढी उभारणे म्हणजे विजयाचे तसेच सुख, समृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणून आपण प्रत्येकजण गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारत असतो आणि येणारं नवीन वर्ष हे सुखाचं, समाधानाचं आणि आनंदी भरभराटीचं जावो यासाठी आपण प्रार्थना करत असतो. तसेच या पवित्र दिवशी कडुलिंबाची पाने आणि साखरेची घाटी खाऊन आरोग्याची नवीन सुरुवात देखील केली जाते. आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील प्रत्येक स्त्री नवीन साडी घालत असते. तसेच पुरुष आणि लहान मुले नवीन ड्रेस आहेत तर तो सुद्धा परिधान करत असतात आणि गुढीची पूजा करत असतात. तसेच गुढीला सुद्धा नवीन साडी बांधली जाते. परंतु जर आपण गुढीला ज्योतिषशास्त्रानुसार योग्य रंगाची साडी घातली किंवा आपण सुद्धा योग्य रंगाची साडी नेसून गुढीची पूजा केली तर नवीन वर्ष हे सुखाचं, समाधानाचं आणि उत्तम आरोग्याचं जातं. आपल्या घराची भरभराट होते, कारण ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रंगाला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे. प्रत्येक रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता आणि दैवी शक्ती प्राप्त होत असते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. यंदा गुढीपाडव्याला कोणते शुभ रंग असणार आहेत, कोणत्या रंगाची साडी नेसून गुढीची पूजा करावी किंवा कोणत्या रंगाची साडी गुढीला चुकूनही घालू नये किंवा कोणत्या रंगाची साडी घालावी, तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या वेळेमध्ये गुढी उभारावी, अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर गुढीपाडवा हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असलेला शुभ मुहूर्त आहे. म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते. ही गुढी विजय, आरोग्य, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे, जी वाईट शक्तींचा नाश आणि नवीन वर्षाची सुरुवात दर्शवते. आपल्या घराच्या दारात उभे केलेली गुढी वाईट प्रवृत्तीचा नाश करते आणि सुख, समृद्धी व आरोग्य आपल्या घरामध्ये आणते. म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते. आता या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी कोणत्या वेळेमध्ये उभी राहावी किंवा करावी, तर पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये गुढी उभारणे खूप शुभ मानले जाते. तुम्हाला लवकर उठून अभ्यंग स्नान करायचे आहे, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते जेणेकरून आपल्यामध्ये असणारे वाईट शक्ती, नकारात्मकता, दोष तर ते नाहीसे होतात आणि नवीन वर्षामध्ये आपली भरभरून प्रगती होते. आणि म्हणून या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान केले जाते. या गुढीपाडव्याच्या दिवशी जेवढे महत्त्व गुढी उभारण्यासाठी दिले जाते तेवढेच महत्त्व स्नानासाठी सुद्धा दिले जाते. आणि म्हणून या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 कडुलिंबाची पाने आणि थोडेसे हळद टाकून तुम्हाला सकाळी लवकर स्नान करायचे आहे. स्नान करून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला गुढी उभारायची तयारी करायची आहे. आता गुढी उभारण्यासाठी आपणाला बांबू पाहिजे, म्हणजे बांबूचे लाकूड पाहिजे असते. परंतु अनेक जण प्लास्टिकचे पाईप वापरतात किंवा इतर कोणत्याही झाडाच्या फांद्या वापरत असतात. परंतु खरं तर गुढी उभारण्यासाठी बांबूचाच खरा मान असतो. या दिवशी मार्केटमध्ये सगळीकडे बांबू विकण्यासाठी असतात आणि म्हणून तुम्ही गुढी उभारण्यासाठी तिथून बांबूची खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे अगोदरच जुना बांबू असेल तर तोच तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे
आणि त्यानंतरच गुढी उभारण्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे. गुढी उभारताना तुम्हाला सकाळी 6 ते 8 या दरम्यानच गुढी उभारायची आहे. बरेच जण काय करतात, दुपारी 11, 12, 1, 2 कोणत्याही वेळेमध्ये गुढी उभारतात. परंतु खरं तर गुढी उभारण्यासाठी जो शुभ मुहूर्त असतो किंवा जी शुभ वेळ असते तर ती सकाळी 6 ते 8 या दरम्यान आपल्याला उभारायची असते. आणि गुढी उभारताना नेहमी घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला अंगणात किंवा बाल्कनीमध्ये गुढी उभारणे सोयीस्कर मानले जाते. कारण हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक सुद्धा आहे. या दिवशी या ज्या दिशात खूप शुभ मानल्या जातात आणि गुढीसुद्धा आपण आपल्या कुटुंबाची आणि आपल्या घराची प्रगती होण्यासाठीच आपण उभारत असतो. म्हणून या दिशेला गुढी उभारणं खूप शुभ मानले जाते. आता गुढी उभारताना चुकूनही तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून गुढीची पूजा करू नये किंवा या दिशेला गुढी अजिबात उभारू नका. दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला गुढी उभारू शकता. शक्य असेल आणि जागा असेल तर घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला तुम्ही गुढी उभारू शकता. आता तुम्ही घरासमोरच गुढी उभारणार असाल तर घराच्या उजव्या बाजूला तुम्हाला ही गुढी उभारायची आहे. बरेच जण मधोमध किंवा डाव्या बाजूला उभारतात. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार घरासमोर जर तुम्ही गुढी उभारत असाल तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी बाजू असणार आहे तर ती तुम्हाला गुढीसाठी योग्य जागा असणार आहे. आता गुढी उभारताना गुढीला फक्त कडुलिंबाचीच पाने वापरली जात नाही, तर गुढीला नवीन वस्त्र, तसेच कडुलिंबाची पाने, फुलांचा आहार, साखरेची घाटी आणि रेशमी वस्त्र, आंब्याची पाने इत्यादी वस्तू लावून ही गुढी उभारली जाते. आणि सायंकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळी आपल्याला ही गुढी उतरवायची असते. गुढी उतरवताना जी काही तुम्ही कडुलिंबाची पाने यामध्ये लावली होती तर ती पानं घरातील प्रत्येक व्यक्तीने एक एक तरी पान खायचे आहे. कारण यामध्ये एक दैवी शक्ती असते. आपण त्या गुढीची पूजा करत असतो, त्या गुढीमध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपणाला एक एक कडुलिंबाचे पान प्रसाद म्हणून खायचे आहे. यातील एक कडुलिंबाचं पान हे तुम्ही जर घरामध्ये जे गव्हाचे किंवा बाजरीचे पीठ वापरता त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि बाकीची पाने तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. त्यातील एखादं पान तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. आंब्याची जी पाने असतात ते तुम्हाला काढून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती 1 दिवसासाठी खोचून ठेवायची आहेत. आंब्याची फांदी त्याच दिवशी लगेच निर्माल्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये फेकू नका. तसेच गुढीला जी साखरेची माळ किंवा साखरेचा हार तुम्ही लावला आहे तर तो तुम्ही घरामध्ये खाऊ शकता. आणि मुख्य म्हणजे गुढीला जी साडी आपण लावत असतो किंवा जी साडी आपण घालत असतो तर ती साडी तुम्हाला स्वतः घालू शकता किंवा तशीच तुम्ही सांभाळून पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाही वापरू शकता. तसेच गुढीपाडव्याला वरून आपण जो कलश लावत असतो त्यावरती स्वास्तिक काढलेलं, तर तो कलश तुम्हाला घ्यायचा आहे. तो लगेचच धुवायचा नाही. त्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहे, 1 रुपयाचे नाणे टाकायचे आहे आणि हा कलश भरून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण रात्रभर हा कलश तिथेच ठेवायचा आहे. त्या धान्याची तुम्हाला पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी ते धान्य तुम्हाला काढून तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहे आणि कलश तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायचा आहे. तर ही झाली पारंपरिक पद्धतीने गुढी कशी उभारावी किंवा गुढी उतरवल्यानंतर त्या वस्तूंचं काय करावं याविषयी माहिती. आता आपण पाहूया की या गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते शुभ रंग आहेत, कोणत्या रंगाची साडी आपण गुढीला घालायची आहे किंवा आपण स्वतः गुढीची पूजा करत असताना कोणत्या रंगाची साडी घालावी याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी केशरी किंवा भगवा जो कलर आहे तर त्या रंगाचे वस्त्र तुम्ही गुढीला घालू शकता आणि तुम्ही स्वतःसुद्धा ते परिधान करू शकता. केशरी म्हणजे भगवा रंग जो असतो तो विजय, त्याग आणि शौर्याचे प्रतीक मानले जातो. अनेक जण शिवाजी महाराजांचा जो भगवा झेंडा आहे तर तो सुद्धा लावत असतात आणि म्हणून तुमच्याकडे भगव्या रंगाची म्हणजे केशरी रंगाची साडी असेल, ब्लाऊज पीस असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा असेल तर तो देखील तुम्ही गुढीला घालू शकता. यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा सर्वगुण संपन्न म्हणजे सर्व गुण असलेला हा पिवळा रंग आहे. पिवळा रंग हा सत्वगुण, सूर्य आणि सुवर्ण समृद्धी दर्शवतो
आणि म्हणून या दिवशी आपण पिवळ्या रंगाची साडी घालून गुढीची पूजा केली किंवा तुम्ही गुढीला सुद्धा पिवळ्या रंगाची साडी घातली तर ते सुद्धा शुभ मानले जाते. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे. समृद्धी, निसर्ग आणि नवीन सुरुवातीचे ते चिन्ह आहे आणि गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. आणि म्हणून आपणाला तर या दिवशी शक्य असेल तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही स्वतः घालून गुढीला सुद्धा हिरव्या रंगाची साडी घालू शकता. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. लाल रंग म्हणजे सौभाग्याचे प्रतीक आहे. पवित्र, मांगल्य आणि उत्साहाचे प्रतीक म्हणून लाल रंग ओळखला जातो. सौभाग्यवतींसाठी लाल रंग हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आणि गुढीला सुद्धा लाल रंगाची साडी तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर या दिवशी गुलाबी रंग हा सुद्धा अतिशय शुभ मानला जातो. गुलाबी रंग हा प्रेम आणि प्रसन्नतेचे प्रतीक आहे आणि म्हणून या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसू शकता आणि गुढीला सुद्धा तुम्ही गुलाबी रंगाची साडी घालू शकता. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे सोनेरी रंग. बघा, सोनेरी रंग हा सुद्धा इतर रंगांतितकाच शुभ मानला जातो कारण ते सुवर्ण आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून या दिवशी तुम्ही सोनेरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आणि गुढीला सुद्धा तुम्ही घालू शकता. या दिवशी असे कोणते 2 रंग आहेत जे आपणाला चुकूनही नेसायचे नाहीत किंवा गुढीला सुद्धा या रंगाची साडी तुम्हाला घालायची नाही. त्यामध्ये सगळ्यात पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग. गुढीपाडव्याला तुम्हाला काळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही काळा रंग हा वापरू नये कारण हा रंग दुःखाचे आणि अशुभतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे साडी आणि गुढीचे वस्त्र हे कधीही काळे नसावे असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे एकदम डार्क निळा किंवा जांभळा रंग. हा रंगसुद्धा सणासुदीला किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून टाळावा कारण हे रंग आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आणतात. त्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग. आता पांढरा रंग हा जरी शांततेचे प्रतीक असले तरीही गुढीपाडव्याचा जो सण आहे तर त्या 3.5 शुभ मुहूर्तापैकी असलेला एक दिवस आहे. या दिवशी चुकूनही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसणे आवर्जून टाळावे. जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी आहे त्यावरती लाल रंगाची बॉर्डर आहे, पिवळ्या रंगाची आहे किंवा त्यासाठी वरती लाल रंगाचा ब्लाऊज तुमच्याकडे आहे तर अशी साडी तुम्ही घालू शकता. परंतु चुकूनही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी ही तुम्ही स्वतः घालू नका आणि गुढीला सुद्धा तुम्हाला घालायची नाही. आता गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला साडी घालताना आपणाला जी सुती साडी असते ती वापरणं अतिशय उत्तम मानले जाते. जर तुमच्याकडे सुती धाग्याची साडी असेल तर तीच साडी तुम्ही गुढीला घालायची आहे. त्याबरोबरच या दिवशी गुढीला कोणता नैवेद्य दाखवावा तर बघा, तुम्हाला गुढीला नैवेद्य दाखवताना जे तुम्ही घरामध्ये सुद्धा बनवलेले गोडधोड पदार्थ असतात तेच तुम्हाला गुढीला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. आता गुढीपाडवा हा दिवस तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी सोने, चांदी खरेदी करणे, नवीन वाहन खरेदी करणे, कपडे खरेदी करणे किंवा घराची पूजा करणे, एखादी नवीन वस्तू खरेदी करणे हे शुभ मानले जाते. या दिवशी आपण ज्या वस्तू खरेदी करतो ते आपल्याकडे अखंड राहतात. जर या शुभ मुहूर्तावरती आपण त्या वस्तू खरेदी केल्या तर त्या आपल्याकडे कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळसुद्धा येत नाही. इतकं महत्त्व या गुढीपाडव्याच्या दिवशी दिले जाते. तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला आंब्याच्या पानांचे तोरण आवर्जून लावायचे आहे. या दिवशी आपण आर्टिफिशियल तोरण जे आहे ते लावत असतो परंतु फक्त आपल्या घराच्या सुशोभित करण्यासाठी. परंतु खरं तर बघा, त्यातून आपणाला कोणतीही सकारात्मकता मिळत नाही, फक्त ते आपल्या घराला सुशोभित करत असते. परंतु त्याच ठिकाणी तुम्ही आंब्याच्या पानांचे तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती या दिवशी लावले तर तुमच्या घरातील सर्व दोष, नकारात्मकता, इडापिडा, पितृदोष, ग्रहदोष नष्ट होऊन घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नंदू लागते. तर अशा पद्धतीने आपणाला गुढीपाडव्याचा जो सण आहे तो साजरा करायचा आहे. जे काही शुभ रंग मी सांगितले आहेत त्यातील एखादा शुभ रंग तुमच्याकडे असेल तर तोच तुम्हाला परिधान करायचा आहे. गुढीला सुद्धा तोच रंगाची साडी तुम्हाला घालायची आहे.
आजची ही गुढीपाडव्याची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन आलेला व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.